या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. इचलकरंजी शहरातील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी हे 30,000 रुपयांची लाच घेताना कोल्हापूरच्या लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडला आहे. नवीन अपार्टमेंटच्या कनेक्शनसाठी 30,000 रुपयांची लाच मागितली होती. ही कारवाई उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. इचलकरंजीतील महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी नवीन अपार्टमेंट कनेक्शनसाठी तक्रारदारांकडे 30,000ची मागणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून लाच देण्यासाठी लाचलुचपत विभागानं सापळा लावला असता ते त्याच्यापासून बचाव होत होते. पण प्रशांत राठी यांच्या केबिनमध्ये 30,000ची लाच घेताना लाचलुचपत विभागानं त्यांना ताब्यात घेतलं. प्रशासनातील अधिकारी लाच मागत असतील तर नागरिकांनी जिल्हा लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी असं आवाहन कोल्हापूर लाचलुचपत विभागाच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले. रक्तदाब वाढल्यामुळे प्रशांत राठी यांना लाच घेतल्यानंतर इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. प्रशांत राठी गेल्या 2 वर्षांपासून इचलकरंजीचे कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहत आहेत. कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना लाचलुचपतनं रंगेहात पकडल्याचं समजताच तक्रारदार नागरिकांनी महावितरणच्या फटाके वाजवून आनंद साजरा केला. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आसमा मुल्ला, पोलीस निरीक्षक अजय चव्हाण, विकास माने, सुनील घोसाळकर, सुधीर पाटील, सचिन पाटील, कृष्ण पाटील, कुराडे विभागाचे पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.